आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात अमरावती जिल्ह्यात सुद्धा जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक अत्यंत महत्वाची निर्णय घेणारी ही निवडणूक आहे। मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्हा परिषदेमध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत की जे विकासापासून कोशी दूर आहेत आणि याच एका जिल्हा परिषद मतदारसंघाचं उदाहरण घेण्याचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं तो कापूस तळणी मतदारसंघ आहे। आणि या कापूस तळणी मतदारसंघामध्ये जवळपास अनेक समस्या आजही अनुत्तरित आहेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की आरोग्याच्या संदर्भातील समस्या, रस्ते, पाणी, वीज अशा अनेक समस्या या मतदारसंघात आहेत। आणि याच समस्या सोडवण्यासाठी कापूस तळणी मतदारसंघामध्ये धडाडीने काम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या उमेदवार म्हणून नीता बोसरे पाटील यांची उमेदवारी आज जवळपास निश्चित झाली आहे आणि त्या कामालाही लागलेल्या आहेत। सरळ साधा स्वभाव आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणाऱ्या नीता बोसरे पाटील यांचा आज खऱ्या अर्थानं प्रचारात आघाडी जरी घेतली असली तरी त्यांचा विजय हा जनतेमधून होणार आहे। आणि याच विजयाचं शिल्पकार खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनाच ते श्रेय जाणार आहे। परंतु खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या नीता बोसरे पाटील या सुद्धा तळागाळातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आज या मतदारसंघात कार्य करत आहेत।